राहुल घेतलं गेलं. विपुलची कामगिरी सरस होती. 2 षटकामध्ये विपुलने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या 12 चेंडूमध्ये आणि पॉवर प्लेचं षटक निर्धाव फेकलं गेलंय. जयवंत हजारे दादा आणि अमरजीत दादा आपण जॉईन व्हा. आपल्या दोघांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच विपुल आणि राहुल दोघेही जॉईन व्हा. माझ्यासाठी दोन्ही या मॅचचे हिरो आहेत. चला बॅट्समन मंगेश पवारी इलेवन वाकस टीमचे पाठवा आपण प्लीज. आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जयवंत दादा आता जेडी दादा आणि अमरजीत दादा यांच्या हस्ते आपण या ठिकाणी देतोय. कॉंग्रॅच्युलेशन विपुल, कॉंग्रॅच्युलेशन राहुल. वेल प्लेड अँड गुड गेम. आता कॅश प्राइज आहे गावदेवी कोलारेसाठी. जर कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कमावली तर जयवंत हजारे दादा अर्थात जेडी दादाकडून आणि संदेश हजारे दादा युवा उद्योजक यांच्याकडून रोख रक्कम 2100 रुपयाचा कॅश प्राइज, 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल तर विकेट हॅट्रिक साठी. गावदेवी कोलारेसाठी आता धमाका आणि संदेश हजारे दादा जयवंत हजारे दादांकडून विकेट हॅट्रिक 3000. बघायचं पहिला बॉलर आहे सुमित गोमारे. गावदेवी कोलारेचा हा गोलंदाजीचा कोहिनूर हिरा. इथून आता विजय घोडून दादा आपण अमरजीत दादांचा सत्कार या ठिकाणी करावा. मॅचला सुरुवात होईल आणि ज्यांच्या नावाने आज संघ खेळतो धामोतेचा अमरजीत दादांचा सत्कार आणि त्यांच्या सुकन्याचाही अमरजीत दादा सुकन्याचं नाव आम्हाला सांगा. काव्या अमरजीत यस काव्याचा आपण या ठिकाणी सत्कार करू. अमरजीत दादांची सुकन्या काव्या हिचा सन्मान आपण करतो आणि मॅचला होईल सुरुवात. जिथे मात्र गावदेवी कोलारेचा इथून गोलंदाजीचा पहिला डावाचा खेळ. काव्या 11 धामोते ज्या नावाने आपण पाहतो काव्या 11 धामोते संघ खेळत असतो आणि ही काव्या अर्थात या ठिकाणी उपस्थितीचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. पहिली विकेट आली गावदेवी कोलारेच्या खात्यामध्ये. सुमित गोमारेची पहिली विकेट आणि आता संदेश हजारे आणि जयवंत हजारे आता जेडी दादांचं विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज रोख रक्कम 3000. सुरुंग लागला पहिल्या चेंडूने. फलंदाज आउट होतो मंगेश पवार 11 संघाचा वाकस संघाचा. ऋग्वेद इथून बाद. आता मैदानाच्या आतमध्ये वाकसकरांचा लाडका अण्णा फलंदाजीचा तोफखाना आणि आता अण्णाची बॅट आज तळपेल का. मागे 2 वर्षामध्ये राजेंद्र वैखरे अर्थात वाकसकरांचा अण्णा काय फॉर्म मध्ये होता. 50 त्याच्या बॅट मधून यायची. चौकार षटकारांची चौफेर फटकेबाजी व्हायची. पण आता अण्णांची बॅट थोडी शांत आहे. पण आता या स्पर्धेमध्ये ती बॅट तळपणार का. सुमित गोमारे विकेट हॅट्रिक घेणार का याकडे देखील लक्ष आहे. जयवंत हजारे दादा संदेश हजारे दादांकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गावदेवी कोलारे बऱ्याच दिवसानंतर खरं तर या 2 संघामध्ये आज सामना रंगताना दिसतोय. गावदेवी कोलारेने कर्जत नाईट टुर्नामेंट मध्ये काय जमदार खेळ केला होता. अगदी एका चेंडूने ती मॅच त्यांनी गमावली होती. आता भाकरीचा बाडा मैदान हे सुमित गोमारेसाठी लेखी ठरलेलं आहे आणि त्याच्या गोलंदाजीची सुरुवात ही विकेटने झालेली आणि बघायचं आता राजेंद्र वैखरे मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना. सुमितचा हा चेंडू बॅटचा फेस ओपन होईल तोपर्यंत चेंडू निघून गेला. गोलीच्या वेगाप्रमाणे वेगावरती स्वार होऊन सुमित गोमारेची बॉलिंग सध्या सुरू आहे आणि या संघासाठी पॉवर प्लेचं हे षटक तो वेगवान हाताळतो समोर राजेंद्र वैखरे. अण्णाची पॉवर आता वाकस टीम करून लावावी लागेल. बॅट ब्रश कॅच ड्रॉप. फिल्डिंग मध्ये चूक घडली. सुमित गोमारेने पूर्णपणे वातावरण बनवलंय. मंगेश पवार 11 वाकस संघाच्या सलामीच्या फलंदाजांना इथे थांबवण्यासाठी रचलेलं प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंग मध्ये सक्सेसफुल षटकाचा शुभारंभ त्याने करत असताना 3 बॉल मध्ये घेतली 1 विकेट. चौथा चेंडू शॉट इथून येत नाहीये राजेंद्रच्या बॅटमधून. जर सुमितने आता निर्धाव षटक फेकलं ना तर जीडी अर्थात जयवंतजी हजारे आणि संदेश हजारे यांच्याकडून 1000चं पारितोषिक असेल. होऊ शकतं. आजच्या रात्रीमध्ये मेडन ओव्हर देखील सुमित गोमारेकडून होऊ शकते कारण राजेंद्र वैखरे थोडे आउट फॉर्म आहेत. पण आता पूर्णपणे ऋतिकने देखील थोडं गायडन्स केलं असेल आणि सुमित गोमारेच्या विरोधात आता एक नव्या स्ट्रॅटेजीने राजेंद्र स्ट्राईक वरती उभा आहे.
पकडली कॅच. झटका 5वा चेंडू निर्धाव. आता मेडन ओव्हर कडे वाटचाल ती सुमित गोमारेची. निर्धाव षटकसाठी संदेशजी हजारे आणि जयवंतजी हजारे जेडी सर यांच्याकडून 1500 रुपयाचा पारितोषिक असेल. शेवटचा चेंडू निर्धाव या ठिकाणी जर सुमितने टाकला. मोठं पाठबल आहे संदेश हजारे आणि जयवंत हजारे यांचं. आणि सुमित गोमारे बाकरेचा पाडा मैदानावरती माजी पंचायत समिती सदस्य चषकाची ती मेडन ओव्हर टाकणार का? पहिली मेडन ओव्हर आंथरडवर्डीच्या आतिश पेमारेने टाकलेली आहे. आता बघायचं की सुमित गोमारे ही मेडन ओव्हर इथून टाकणार का? समोर येतो मात्र बंटी माळी. लास्ट बॉल होता. धावेसाठी प्रयत्न झालाय. पहिली ओव्हर पहिल्या धाव संख्येतून समाप्त झाली. 1 ओव्हर आणि 1च धाव मंगेश पवार 11 वाकस संघाची. चला यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेसला सुरुवात होईल. 4 ओव्हरच्या मॅचेस इथून द्वितीय फेरीमध्ये असेल आणि पहिला सामना इथून रंगताना दिसेल तो मात्र सेकंड राऊंड मध्ये जय गणेश तलबडे आणि त्यांच्या विरोधात लढणार तो मात्र अमरजीत धामोते. जरूर आपण पाहिलं गेलं जरी सुमितनं निर्धाव षटक फेकलं नसेल, एक धाव जरूर खर्च झाली या षटकामध्ये, पण चांगलं षटक पॉवर प्लेचं फेकल्याबद्दल जयवंत हजारे संदेशजी हजारे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या टीम डिक्लेअर झालंय, ते म्हणजे सुमित गोमारेला. एकच धाव फक्त आली. मंगेश पवार 11 वाकस संघाची बॅटिंगची पॉवर. आता राहुल माले आणि ऋतिक अजूनही नॉन स्ट्रायकर एंडलाच उभा आहे, जो 6 चेंडूवरती खरं तर स्ट्राईकच्या शोधात होता. आणि आता बंटी माळी स्कोर उभारावा लागेल. इथे 50 धावा देखील फार मोठी धावसंख्या ठरतीये, कारण खांडस संघाने आग्री वॉरियर्स खांडस संघाने भाकरीचा बाडा मैदानावरती घरच्या मैदानावरती त्यांना पराभूत केलं. अजय सर फक्त आता अमरजीत धामोते बोलू नका, काव्य इथे बसले, काव्य 11 धामोते बोला. आपिले पण चेंडू इथून वाईड आहे. पंचांनी वाईडची घोषणा केली. खरं तर काव्य 11 या नावाने लक आहे धामोते टीमने. काव्य 11 धामोते या टीमने मात्र काय मॅच जिंकली. 1 बॉल 3 धावसंख्येची मॅच. लास्ट बॉल वरती तो सामना जिंकला. विजयाचा चौकार खेचत ती मॅच हरेशने फिनिश केली होती. आता आलाय तो करण बुंडेरे, वेगवान बॉलर या संघाचा. बंटी माळीसाठी हा चेंडू थोडा मागे आला. बंटी पंच करायचं होतं, कुठलीही धाव नाही. करण बुंडेरे एका मागोमाग एक डॉट बॉलचा मारा गावदेवी कोलारे टीम कडून इथे होत असताना सुमित गोमारे नंतर करण बुंडेरे खतरनाक स्पेल इथून टाकतायत. आणि या अटॅकिंग बॉलिंगला इथे भेदक माऱ्याला खरं तर इथून प्रत्युत्तर द्यावं लागेल ते बंटीला. हवे ते चेंडू धावेसाठी प्रयत्न झाला. एकच धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही गावदेवी कोलारे टीमला, कारण मंगेश पवार 11 वाकस संघाचा स्कोर. दुसरं षटक इथे करणचं सुरू आणि धावा फक्त 3. साईने जी कॅच पकडली त्याच्यासाठी परेश शेठ कोळंबे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅच प्राइज इथे आलेला आहे. फिल्डिंगला दाद दिली परेश शेठ यांनी. परेश शेठ आपण स्टेज वरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज करण बुंडेरे. ऋतिक दलवीचा फटका लॉंगॉन कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव. 4 धावा. मंगेश 11 वाकस संघाचा स्कोर सिंगलने पुढे चाललाय. त्या बाउंड्री थांबल्यात. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे, पण स्कोरला इथून थोडी हाईट देण्याचं काम बंटी माळे आणि ऋतिक दलवीला करावं लागेल. गोलंदाजांचा पूर्णपणे आपल्या गोलंदाजीचा हा कमांड, आणि इथून कमांड ठेवली आहे पुन्हा करण बुंडेरेने. रनआउटची चान्स इथून गमावली. बॉबीचा थ्रो बॅकअप साठी करण नव्हता त्या ठिकाणी. धावा फक्त त्या धावा फलकावरती 4. जणू काही फलंदाजांना चेंडू दिसेनासा आहे अशी अवस्था, आणि अशा परिस्थितीमधून बाहेर यावं लागेल. गोलंदाजावरती इथून अटॅक स्वीकारावा लागेल. स्टेप आउट केलं होतं बंटीने. ऑन साइडला फटका. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू धावला चेंडू सीमा पार.
पोचला चौकार. कमॉन डीजे धावा 8. बंटी माळीचा हा चौकार करण मुंड्यावरती मिड विकेटला इथून काबीज केलं बंटीने. कडे तर रिस्क तर घ्यावी लागणार आहे. स्कोर थोडा कमी आहे 2 ओव्हर मध्ये. क्लीन बॉल ऑफ स्टिक उखाडून काढली. फलंदाज बाद. बंटी माळीला देखील परतावा लागेल. दोन ओव्हर मध्ये धावा झाल्या. धावा फलकावरती 8 धावा. 4 धावा संख्येची सरासरी आहे. सुमित गोमारेने पहिली ओव्हर टाकली. दुसरी ओव्हर करण मुंडेरेने. स्कोर फक्त 8. विकेट आउट झाल्या. त्यामुळे तो सुरुवातीच्या प्रमुख 3 फलंदाजांना दोन फलंदाजांनी 3 फलंदाजांना आउट केलं. खतरनाक स्पेल आहे. गावदेवी कोलारे संघाची नेहमीच ताकद राहिलेली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीने इम्प्रेस केलं. जर का विकेट हॅट्रिक कमावली तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संदेश हजारे आणि जयवंत हजारे आता जेडी दादाकडून. पण बघायचं ऋतिक दळवी एक टॉप क्लास ऑलराऊंडर वाकसकरांचा मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे अजूनही संघाला अपेक्षा की ऋतिक दळवेची बॅट जर तलपली तर तो या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाल ठरू शकतो. गोलंदाज सुमित गोमारे फिल्डिंग इथून सेट झालेली आहे. समोर ऋतिक दळवी आणि या 2 यंग टॅलेंटेड प्लेयर मधली ही लढाई बघणं देखील तेवढंच उत्सुकतेचं राहील. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गोलंदाज सुमित गोमारेच्या गोलंदाजीचा हा जलवा तुम्ही बघू शका. ऋतिक दळवीचा यावर्षी डेच्या स्पर्धेमधला परफॉर्मन्स विसरून चालणार नाही. वावलोलीच्या धनराज कांबेरला त्याने 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते ऋतिक दळवीने. समोर सुमित आहे. ऋतिक प्रयत्न करतोय हवाई फायर करण्यासाठी पण सुमित गोमारे ती चान्स देत नाहीये. आता पूर्णपणे मैदानाची परिसीमा ओळखली आहे ते सुमित गोमारेने. पण जर का ऋतिक दळवीच्या बॅटवरती चेंडू आला तर सिंगल डबल नाही तर षटकार चौकारांची चौफेर फटकेबाजी ऋतिक दाखवू शकतो. ऋतिकच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. पहिला सिक्सर ऋतिक दळवीचा सुमित गोमारेच्या अगेन्स्ट. सिंगल डबल ने आपल्याला फार फार तर स्कोर कार्ड हलतं ठेवता येईल. मग गोलंदाजावरती जर प्रेशर बनवायचं आहे तर षटकारच पाहिजे आणि तो षटकार त्याने ठोकलाय. एक आलाय 3 बॉल मध्ये. अजून 3 बॉल वरती त्याचे प्रयत्न तेच राहणार आहेत की जिथे षटकाराने धावा संख्येला आपल्याला उंची कशी देता येईल. ऋतिक खरं सिंगल डबल घेणारा प्लेयर नाहीये. अगर तो ओपनिंगच्या भूमिकेत असो किंवा मॅच फिनिश करण्यासाठी येऊ दे, षटकार आणि चौकार हे त्याच्या पसंतीचे शॉट राहिलेले आहेत. आणि आता त्या ऋतिक दळवीकडे पुन्हा मॅच बॉल आल्यानंतर सुमित गोमारेकडे हा चेंडू सोपवण्यात येतो. आता ही लढाई बघण्यासारखी आहे. 2 यंग टॅलेंटेड आपल्या संघासाठी मेहनत घेणारे खेळाडू. सुमित गोमारे कोलारेचा
आणि ऋतिक दळवी वाकसचा लढाई दोघांमधील कोण कोणावरती भारी ठरणार. 3 बॉल ठोकला 1 सिक्सर. सुमितचा हा चेंडू वाईट चेंडूचा मारा सुमित कडून. फलंदाजाचा रिदम तोडण्याचा प्रयत्न एक्स्ट्राची धाव त्याने दिली. स्कोर झालाय तो आता मंगेश पवार 11 वाकस संघाचा धावा फलकावरती धावा 15. ऋतिकच्या बॅटमधून फटका ऑफ साइडला चाललाय चेंडू. मनोजने इथे थोडीशी मिसफील केली त्याचा फायदा होईल का. 2 धावा. एक चुकी स्ट्राइक रोटेट. पुन्हा स्ट्राइक आली ऋतिककडे. जोपर्यंत ऋतिक खेळतोय तोपर्यंत मंगेश पवार 11 वाकस संघाचा हा स्कोर इथून मात्र थोडा इथून खरं तर स्कोर कार्ड वरती थोडी मुवमेंट होत आहे. 17 धावा 2 बॉलचा खेळ सुमित गोमारेचा या षटकातला बाकी. आफिल जोरदार LBW च्या स्वरूपात इथून आउट केलं तेव्हा ऋतिक दळवीला मोठी विकेट खात्यात घेत असताना फलंदाज ऋतिक इथून बॅक टू द डगआउट होत असताना धक्का दिलाय तो मात्र टीम वाकसला. थँक्यू डीजे. काव्य 11 धामोते आणि जय गणेश तळवडे टीमचे कॅप्टन. टॉस साठी आपण या सुमित गोमारेच्या गोलंदाजीची ही नजाकत तुम्ही बघू शकाल. त्याने ऋतिक दळवीला आउट केला आणि आता नवीन बॅटर ऋषी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होता. षटक क्रमांक 3 इथून पूर्ण होत असताना सुमित गोमारेचा स्पेल इथून संपलाय. स्कोर झाला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 विकेट. धावा फलकावरती स्कोर कार्ड वरती धावा आहेत 17. पाहिजे तशी बॅटिंग करतो. ऋतिकने एक सिक्सर लगावला. असं वाटलं की मैदानावरती आता त्याने वातावरण बनवलंय. पण सुमित गोमारेने लगेच पलटवार करत LBW च्या स्वरूपात त्याला आउट केला आणि लेग बिफोर द विकेटची ते अत्यंत मोठी विकेट ठरली टीम गावदेवी कोलारेसाठी. चला जास्त वेळ घेऊ नका. रात्रीचे 2:10 झालेले आणि पहिल्या राऊंडचा सामना इथे सुरू आहे. अनपेक्षित खरं तर आताचं क्रिकेट जे लांबलं ना खरं तर मॅचेसला खरं तर रात्रीचे 12 वाजून जातात पहिल्या राऊंडच्या. त्या कारणास्तव खरं तर प्रेक्षक देखील सामन्यामधील जो रंगतदार खेळ त्यांना बघायचा असतो आणि जसा वेळ होत जातो ना तसा स्पर्धेतील प्रेक्षक पण या क्रीडांगणावरती बघा अजूनही तुम्ही 2:15 वाजलेत तरी प्रेक्षकांचे स्टँड भरलेले आहेत. समोरच्या दिशेला देखील भरपूर मोठ्या प्रमाणात गावदेवी कोलारे आणि मंगेश पवार 11 वाकस संघाचे सर्व पाठीराखे या मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित आहेत. माजी पंचायत समिती सदस्य चषकाची ही दुसरी रात्र आणि आज टॉप 5 मध्ये जाणारा दुसरा संघ आम्हाला इथे मिळेल. पहिला संघ होता कालच्या रात्रीमध्ये आरोही 11 वंजारपाडा B+ आणि आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ इथे जिंकेल हे बघायचं आहे. पहिल्या फेरीमध्ये आतापर्यंत 3 संघांचा विजय हा सुनिश्चित झालेला आहे. जय गणेश तलवडे त्यांच्याबरोबर काव्य 11 धामोते आगरी वॉरियर खांडस आणि आता चौथा संघ कोल्हारे आणि त्याच्याबरोबर वाकस मधून येईल. विकेट हॅट्रिक जर कमावली संदेश हजारे दादा युवा उद्योजक आणि JD दादा यांच्याकडून 3000 गोलंदाजांसाठी असतील आणि फलंदाजांच्या बॅटमधून गोलंदाजांचा बिमोड करणारे षटकार इथून बघायला मिळतील का. 3 ओव्हर 17 आहेत. नवीन गोलंदाज साईला इथून इन्व्हाइट केलंय. विकेट हॅट्रिक 3000 आहेत. फलंदाजांची कमाल बघायला मिळेल का. साईवरती पहिला शॉट पहिला झटका दिला साईने. विकेट खात्यात फलंदाज परतला. विकेट 5वी टीम मंगेश पवार 11 वाकसची.
फलंदाजाला मैदानावरती पाठवलं आणि साईच्या विरोधात आता जितेश देखील तोच प्रयत्न जरूर करणार. साईचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक. छोटा खेळाडू आहे बघा साई, किती दिलेरीने किती हिमतीने गोलंदाजीसाठी त्याला चेंडू सोपवण्यात आला आणि एक धाव 18 धावांचा स्कोर. मंगेश पवार 11 वाकस सांगा धावा होऊ शकतात. फलंदाजांचे षटकार चौकार धावा संख्येला इथून पूर्णपणे पुढे घेऊन जाऊ शकतात, पण ते षटकार चौकार पाहिजे टीम मंगेश पवार 11 वाकसचे. समोर साई आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. आणखीन एक व्हाईट बॉल. या चेंडूची गरज नाहीये साईकडून, कारण जिथे फलंदाजांच्या बॅटमधून निघणारे शॉट फिल्डरच्या हातामध्ये येतात तिथे अशा धावा देणं एकंदरीत विपक्षी टीमला थोडा कॉन्फिडन्स देण्यासारखं. आणि ते 2 व्हाईट बॉल साईच्या. आता विकेट किपर मध्ये थोडा चेंजेस, थोडं कॉम्बिनेशन इथे बनवत असताना सुमित गोमारे आले. फिल्डिंगला चेंजेस. 2 विकेट साईसाठी. जयवंत हजारे, संदेश हजारे दादा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. फटका भारी आहे आणि विकेट साईच्या खात्यात. आणखीन एक विकेट. कमाल गोलंदाज साईची आणि विकेट ठरती ती मात्र 6वी. 2 विकेट मिळवल्या. 500 रुपयाचा कॅश प्राइज साईच्या नावावरती इथून जमा. थँक्यू डीजे. साईने 2 विकेट कमावल्या आणि मंगेश पवार 11 वाकस संघाच्या विकेट आउट झालेले. टोटल 6 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 19 धावा. 6 विकेट. आणखी एक फलंदाज मैदानावरती आलेला आहे वैभव. गोलंदाज साई 2 वाईट टाकले, पुन्हा विकेट घेतले. आता तो पुन्हा मार्गस्थ झालाय. पुन्हा वाईट टाकला साईने. विकेट वाईट वाईट विकेट. आता वाईट टाकला साईने. धावा होतील 20. मंगेश पवार 11 वाकस संघ फलंदाजांना इथून विकेटची ही जी पडझड ती थांबवावी लागेल. विकेट जर थांबवल्या, धावा जर स्कोर कार्ड वरती घेत राहिले तर एक स्कोर चांगला त्यांना उभारता येईल. उभारणी देणं फार महत्वाचं आहे, कारण विपक्षी टीमच्या गोलंदाजांनी आतापर्यंत त्याच्या 2 मेन गोलंदाजांनी षटके टाकून झालेली आहेत. गुरुनाथ शेठ गोमारे यांच्याकडून साईने जर 3री विकेट आता मिळवली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. बघायचं साई राऊंड द विकेटने. फुल टॉस. कॅचची संधी आहे. वैभवचा फटका फसलाय. पकडली कॅच. गुरुनाथ शेठ गोमारे यांच्याकडून 500 रुपये आणि 3री विकेट आहे साईची. 3 बॉल त्याने लिगल टाकलेत. 3 लिगल विकेट त्याने घेतलेले आहेत. खतरनाक गोलंदाजी. 3 वाईट टाकलेत, 3 विकेट त्याने घेतलेले आहेत. मास्टर आणि गुरुदादा गोमारे यांच्या बॅनरवरती जर का षटकार लगावला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. साईने 3 बॉल 3 विकेट घेतलेले आहेत. मध्ये त्याने वाईट चेंडू टाकले, त्या कारणासह इलिगली विकेट हॅट्रिक होऊ शकत नाही. पण साई 6 चेंडूवरती 6 विकेट इथून घेणार का आता बघायचंय. 7 विकेट आउट झाल्या. फक्त 3 विकेट मंगेश पवार 11 वाकस संघाच्या. मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज नवनाथ माळी. हा धाकड खरं तर अनुभवी खेळाडू आहे. साई एक नवीन नौखा गोलंदाज ज्याने 3 बॉल मध्ये 3 विकेट घेतल्या. 4थ्या चेंडूसाठी चांगला बॉल टाकला साईने. या नव्या खेळाडूंना घडवण्याचं काम सध्या गावदेवी कोल्हाऱ्याकडून करण्यात येत आहे. संघाला नवीन गोलंदाजांची गरज आहे. फलंदाज 1 ते 11 असतात, पण गोलंदाज फार कमी असतात. आणि त्यातील गावदेवी कोल्हाऱ्याचा हा साई
नवनाथच्या बॅटमधून फटका आसमानी ठोकलाय साईला सिक्सर. स्कोर षटकाराने पोहोचलाय तो मात्र धावा फलकावरती. धावा 26. षटकार ठोकला नवनाथ मालीने. थेंबे थेंबे तळे साचे असं आता होऊ देणार नाही. सिंगल मध्ये काही नाही, फक्त षटकार पाहिजेत आणि ती प्लॅनिंग आता नवनाथने देखील आखली आणि षटकार ठोकून स्कोर पोहोचला 26. पुन्हा प्रयत्न होता नवनाथचा. चेंडू फ्लो मध्ये आला नाही आणि या दरम्यान डायरेक्ट हिट इथून मिस झाली. षटक क्रमांक 4 समाप्त झालं. साईने विकेट कमावल्या. या षटकामध्ये टोटल 26 धावा मंगेश पवार 11 वाकस संघाच्या धावा फलकावरती आहेत. चला चला फिल्डिंग लावून घ्या. लास्ट ओव्हर आहे. साईसाठी मात्र कॅश प्राईज इथून जरूर जमा झालेला आहे, पण बघायचं की आता लास्ट ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येईल, कारण गावदेवी कोलारे टीमकडे आता शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज तो मात्र हेमंत. आता हेमंतच्या कामगिरीवरती तेवढंच लक्ष आहे. 26 झाल्यात. जर का 24 धावा या ओव्हरमध्ये आल्या तर 50 धावा म्हणजे संघाला एक मोठी ताकद मिळेल टीम मंगेश पवार 11 वाकस संघाला. गुरुनाथ शेठ गोमारे यांच्याकडून कॅश प्राईज 2 विकेट जरी हेमंतने कमावल्या लगातार 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. कोलारे गाव म्हटलं ना तर खरं तर श्रीमंतांचं गाव आहे. मनाची तेवढी श्रीमंती आणि धनाची तेवढी श्रीमंती असणार हे गाव. आणि आता बघायचं हेमंत ऑल आउट करण्यासाठी 3 विकेटची गरज आहे गावदेवी कोलारेला. आणि समोर ऋषी इथे पाहणी करतोय की कुठून गॅप शोधता येईल आणि ग्राउंड लेवलचा फटका. ऋषी इथून मात्र या फिल्डिंगला भेदून ते शॉट इथून दाखवणार का हेमंतच्या विरोधात. पहिला बॉल हेमंतचा. व्हाईट बॉलने सुरुवात. 1 धाव 27 धावा. एकीकडे फिल्डिंगची पाहणी आहे. संपूर्ण मैदानाला सभोवताली पाहणी करून ऋषिकेश मोरे इथे हेमंतच्या विरोधात आहे. विकेट हॅट्रिक इथून आता घेणार का हेमंत आपल्याला बघायचंय. बॅट ब्रश कुठलीही धाव नाही. जयवंत हजारे दादा आणि संदेश हजारे दादा यांच्याकडून ते कॅश प्राईज या ठिकाणी सुपूर्द झालेलं आहे. साईसाठी देखील आलेला आहे, सुमित साठी देखील आलेला आहे. आणि बघायचं आता ऋषिकेश हेमंत वरती ते 1-2 तरी फटके इथे चढवणार का, कारण स्कोर थांबलाय. हेमंतच्या गोलंदाजीचा देखील कहर. ऋषिकेशच्या शरीराला चेंडू लागलाय. नवनाथ धावला आणि धाव कंप्लीट. लेग बायची धाव टीमच्या खात्यात जाईल. स्कोर एका धाव्याने जरूर वाढेल. धावसंख्येमध्ये इथे भर होत असताना स्कोर येतो 28. चला 2 चेंडू इथून संपले हेमंतचे. आता बघायचं नवनाथ षटकार मारणारा फलंदाज मंगेश पवार 11 वाकस संघाला एक चांगला टोटलच्या पार घेऊन जाईल का, कारण किमान 45 ची अपेक्षा आता संघ करतो. 4 बॉल आहेत. समोर येतो हेमंतच्या नवनाथ. इथे देखील फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू आहे. एकच धाव. 2 षटकार जर आपण वगळले ना नवनाथ माळे आणि ऋतिक दलवीचे, तर मात्र पाहिजे तेवढा इम्पॅक्ट टाकता आलेला नाही. जर का इम्पॅक्ट प्लेअरची भूमिका असते IPL सारखी तर धीरज घोसाळकर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गेला असता, कारण त्याच्याही मनामधली तळमळ तेवढीच आहे. ऋषिकेशच्या बॅट मधून पट्ट्यामध्ये होता. हवेत आहे. जजमेंट चुकलं थोडं. सुमितने कॅच ड्रॉप केली. सुमित गोमारे कडून ही अपेक्षा नव्हती संघाला. भरपूर उंच होता चेंडू. रात्रीच्या वेळी करता चेंडू इतक्या उंचावरून जेव्हा खाली येत असतो ना तेव्हा जज करणं थोडं कठीण असतं. वेल जज, गुड ट्राय. 2 धावांनी स्कोर पोहोचलाय. धावसंख्या 30. 2 बॉल बाकी हेमंतचे. क्लीन बोल्ड 8वी विकेट. आता जर एक आली तर गुरुनाथ शेठ गोमारे यांचे 500.
षटकार ही वाकसकरांच्या धाव संख्येची कमाई होती. 31 धावा आणि इथून हेमंतचा चेंडू लेफ्ट हँड बॅटर खोलात होता चेंडू खोदून काढला. एक कंप्लीट दुसरी साठी धावतात. 2 धावा इथून कंप्लीट आणि 5 ओव्हरचा स्पेल इथून समाप्त झाला. 33 अवघ्या झालेल्या आहेत. 34 धावांचं लक्ष इथून देण्यात आलेलं आहे टीम गावदेवी कोलारे संघाला. 34 धावा करत असताना जर गावदेवी कोलारेच्या फलंदाजांनी 3 सलग षटकार अर्थात षटकार हॅट्रिक 3 सलग चौकार अर्थात चौकार हॅट्रिक जर ठोकली तर युवा उद्योजक संदेश हजारे दादा आणि जयवंत हजारे दादा यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज या संघाच्या खेळाडूंसाठी असेल. आणि जशा डावाला सुरुवात होईल इथून टार्गेट कसं चेस होईल आपण बघणार आहोत आणि ऐकूया आवाज सेकंड इनिंग मध्ये मिलनजी मिनमिने यांचा. या मिलन सर आपलं कॉम्बॉक्स मध्ये स्वागत आहे. लक्ष मात्र छोटं आहे जिथे चेंडू मात्र 30 आहेत आणि धावा करायच्या आहेत धावा फलकावरती टोटल 34. चला दोन्ही कर्णधारांना आपण इथे आमंत्रित करूया. काव्य 11 धामोतेचा कॅप्टन पोहोचलाय. जय गणेश तलवडेचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. दोन्ही कॅप्टन आपण उशीर करू नका कारण टॉस जर वेळेवर झाला तर आपल्याला पुढच्या 3 मॅचेस 5 वाजण्याच्या आत इथे पूर्ण करता येईल. जय गणेश तलवडे कर्णधार आपण याची नोंद घ्या. लवकर आपण टॉस साठी या. नक्कीच विनंती करतो लास्ट कॉल असेल आपण लगेच टॉस साठी या. आणि जर का गुरुदादा गोमारे यांच्या बॅनरवरती षटकार ठोकला तर प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार. पारितोषिक लागली जात आहेत संधी आणि जयवंत दादा गुरुदादा गोवारे यांच्या बॅनरवरती षटकार ठोकला तर जयवंत दादा हजारे आणि संदेश दादा हजारे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दामोते टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती करतो श्री गणेश तलवडे टीमचा कॅप्टनला आपण लगेच टॉस साठी या. राजेश दादा आपण लवकर या चला टॉस साठी. 34 टार्गेट आहे अवघं. मंगेश पवार 11 वाकस संघाची फलंदाजीची सुरुवात थोडी खराब झाली. ऋग्वेद आउट झाला. त्यानंतर राजेंद्र वैखरे आउट झाले. बंटी आउट झाला. ऋतिक आउट झाला. एका मागोमाग एक विकेट आउटच होत गेल्या. फलंदाज इथून गावदेवी कोलारे. चेंडू चेक करा लवकर आणि आपण चला. फिरोज खान सर आणि त्याचबरोबर अजित निकम सर यांचं मनापासून कौतुक आपण करतोय. खरं तर या स्पर्धेला एक चांगले अंपायर या क्रीडा स्पर्धेला लाभले आणि त्यांची कामगिरी तेवढीच भारी आहे. त्यांची तटस्थ भूमिका खरं तर खेळाडूंना किती जरी प्रेशर त्यांनी टाकलं तरी पंचांची तटस्थ भूमिका ही मैदानाच्या आतमध्ये महत्वाची. चला फलंदाज गावदेवी कोलारे. नक्कीच जाऊया पुढील मॅचच्या टॉस कडे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. विनंती करतो गुरुदादा गोमारे यांना की आपल्या शुभ असते आपण या फर्स्ट राऊंडच्या लास्ट मॅचचा माफ करा सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा. सन्माननीय मान्यवर गुरुनाथ शेठ गोमारे साहेब आपण टॉस करा. 4 ओव्हरची मॅच आहे. तलवडे आणि त्याचबरोबर काव्य 11 धामोते. धन्वी 11 जय गणेश तलवडे आणि त्याचबरोबर काव्य 11 धामोते. राजेश आणि कर्णधार सोनू. 4 ओव्हरची मॅच आहे. गुरुशेठ गोमारे इथून टॉस करतील. बघायचं जिंकणार कोण टॉस निर्णय काय येईल. टॉस जिंकला धन्वी 11 जय गणेश तलवडेने आणि कर्णधार राजेश यांचा डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच समीर वागेने षटकार ठोकला तर संदेश दादा हजारे आणि जयवंत दादा हजारे यांच्याकडून प्रत्येक षटकारास आणि चौकारास 200 रुपयाचं पारितोषिक अफलातून पारितोषिक लागले गेले. मिलन आपल्याला फक्त आता काउंट करायचे किती षटकार गावदेवी कोलारे आणि किती चौकार गावदेवी कोलारेचे फलंदाज मारणार. संदेश हजारे दादाने काय स्पर्धा आयोजित केली होती. स्वर्गीय आर्यन स्मृती चषक कोलारे. प्रचंड गर्दी आणि प्रचंड क्रेज त्याही स्पर्धेची होती. पहिला चेंडू अगदी बॅटच्या जवळून गेलेला हा चेंडू होता ऋतिक दळवीचा. खरं तर ही बॅटल पाहण्यासारखी आहे. ऋतिक दळवे आणि सुमित गोमारे बराचसा क्रिकेट हे 2 खेळाडू खेळलेले त्यांनी कर्जतमध्ये जेव्हा प्रीमियर लीग असतात तेव्हा या 2 खेळाडूंमध्ये ॲज अ आयकॉन बॅटर बॉलर किंवा ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जातं आणि त्या 2 खेळाडूंमध्ये सुरू असलेली पॉवर प्ले मध्ये बॅटल.
सुमित गोमारेचा हा फटका थोडी घाई होत होती, मागे आला सुमित. विकेट बाल बचावले इथून सुमित. दोन बॉल वरती ऋतिक दलवी थोडा भारी पडलाय सुमित वरती. पण या क्रीडांगणावरती सुमित गोमारेने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची तिसरी 50 ठोकली होती. हे मी स्वतः पाहिलं होतं. काय चौफेर फटकेबाजी होती नक्की. आणि आणखी पारितोषिक येतं. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक जर का लगावली तर संदेश दादा हजारे आणि जयवंत दादा हजारे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 3 बॉल 1 धाव इथून ओपन झाली. थोडा लेट थ्रो आला, त्या कारणासह विकेट सेफ राहिली. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे साहेबांचा वाढदिवस, सुनीलजी गोडविंद साहेबांचा आणि त्यांच्या निमित्ताने ही स्पर्धा आणि पप्पू दादा शेळके देखील पूर्णपणे फेरफटका मारतायत. कुठेही आपला लाडका प्रेक्षक आणि आपले सर्व पाहुणे या ठिकाणी कुठे आपल्याकडून दुर्लक्ष होत तर नाहीये ना, याची सर्व पाहणी ते आवर्जून करतात. आणि आता बघायचंय षटकारांची चौकारांची सुरुवात समीर इथून करणार का. समोर येतो ऋतिक दळवी. द्वंद्व फार मोठं आहे आणि इथून ऑन साइडला इथून धावेचा कॉल होता. धाव पण सिंगलने 4 बॉल मध्ये धावा झाल्या. टीम गावदेवी कोल्हारेच्या 2 धावा. आज खरं तर कोल्हारे संघ किती षटकार मारणार. संदेश हजारे दादा आणि जयवंत हजारे दादा आणखी पारितोषिक येते सर. जर का सुनील दादा घोडविंद यांच्या बॅनर वरती षटकार लगावला तर संदेश दादा हजारे आणि जयवंत दादा हजारे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हफलातून आणि भरपूर सारे पारितोषिक लागले गेले. ऋतिक दलवी राऊंड द विकेट सुमितच्या अगेन्स्ट. सुंदर चेंडू बॅट पासून दूर, शरीरापासून दूर. 5वा चेंडू समाप्त केला. अवघ्या धाबा दिल्या 2. 34 धावांचं लक्ष देखील तेवढं सोपं नाहीये गावदेवी कोल्हारेसाठी, कारण ऋतिक दलवीचे 2 ओव्हर या मॅच मध्ये असणार आहेत. आणि पहिला स्पेल फक्त 5 चेंडू 2 धावांचा आतापर्यंत सुमितच्या अगेन्स्ट. लास्ट बॉल समोर आहे. इथून डायरेक्ट हिट होणार का. स्वतःला झोकून दिलं सुमित गोमारेने. तर डाईव्ह त्याने लगावली. ओव्हर कंप्लीट झाली. धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 3. बरोबरीमध्ये सामना चाललाय. पहिल्या ओव्हरचं कंपॅरिझन करता 3 धावा आल्यात आणि आता 24 मध्ये पाहिजे धावा 31. गोलंदाजीचा तोफखाना असणारा मंगेश पवार 11 वाकस संघ जरी स्कोर त्यांनी कमी उभारला असला तरी आपल्या गोलंदाजीने सामना शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतात असे बॉलर त्यांच्या टीमकडे आहेत. आणि सुमित गोमारे आणि त्याचबरोबर समीरला बराच वेळ त्यांनी शांत ठेवलंय. नक्कीच आत्माराम दादा धुले यांच्या बॅनर वरती षटकार लगावला तरी जयवंत दादा हजारे आणि संदेश दादा हजारे यांच्याकडून 1000. आणि ही मॅच जर का कोल्हारे संघ विन होत आहे तर त्यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर कोल्हारेचा सामना जर मैदानाच्या आतमध्ये असेल ना तर संदेश हजारे दादा आणि जयवंत हजारे दादा. आता जेडींचं फक्त कॅश प्राइज आपण काउंट करायचं, कारण भरपूर कॅश प्राइज जयवंत हजारे दादा संदेश हजारे दादा लावत असतात. नक्कीच आणखी पारितोषिक येत आहे. नंदुदादा कोळंबे, गुरुदादा गोमारे, परेश दादा कोळंबे आणि अंकित दादा हजारे यांच्या बॅनर वरती जर का षटकार लगावला तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता बघायचं सुमित या सर्व पारितोषिकांकडे कमाई करणारा तो षटकार ठोकणार का. व्हाईट बॉलने सुरुवात जितेश. आणि जर का रिव्हर्स अटेंड करून 2 चौकार जरी लगावल्या, षटकार जरी लगावले तरी संदेश दादा हजारे आणि जयवंत दादा हजारे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिकांची खैरात. गोलंदाज तयार जितेश. फुल टॉस. सुमितचा फटका लॉंग ऑनला. चेंडू इथून मात्र प्रयत्न झाला. चेंडू चौकार. दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये देखील मुख्य
मान्यवर म्हणून इथवर उपस्थित आहेत. खरंच खूप खूप आभार. पुढे आला होता सुमित, बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जितेशने आणि सिंगलने स्कोअर इथून वाढणार. जाऊन पोहोचली धावसंख्या धाव फलकावरती 9. अजूनही 25 करायच्यात. एका बाजूला सुमित आणि समीर विकेट त्यांनी एकही अजूनपर्यंत दिलेली नाहीये टीम मंगेश पवार 11 वाकस संघाला. गोलंदाजांनी जरी आपल्या गोलंदाजीमधून डॉट बॉल टाकले असले तरी विकेट दोनही सेफ आहेत. म्हणजे 1-2 ओव्हर नंतर इथून दोघांपैकी एक तरी रिस्क घेणार, कारण स्कोअर थोडा कमी आहे 5 ओव्हरच्या षटकांचा विचार करता. आणि बघायचा आता जितेश वरती समीरचा तो पहिला सिक्सर टीम गावदेवी कोल्हारेचा येणार का. गोलंदाज जितेश, वाह, गुड चेंडू, गुड चेंडू. नक्कीच सुनील दादा जोशी आणि रुपेश दादा हजारे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 षटकार जर का लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अपील जोरदार, स्टंप पासून थोडा दूर होता, त्या कारणास्तव पंचाने लेग बाय स्वरूपातली धाव दिली. टीमच्या खात्यात धाव इथून ऍड झाली. स्कोर झाला तो 10, पाहिजेत अजून धावा 24. मोहन दलवी, मयूर शेळके आणि धीरज घोसाळकर या त्रिमूर्तीकडून सुमित गोमारेची विकेट जर जितेशने काढली तर रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज. व्हॅल्युएबल विकेट आहे सुमित गोमारेची. आणि बघायचंय जितेश इथून सुमित गोमारेला क्लीन बोल्ड करणार का. रिव्हर्स सक्सेसफुल चौकार. आणखी एक आला तर जयवंत दादा हजारे आणि संदेश दादा हजारे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नेक्स्ट अटेम्प्ट पाहायला मिळेल का. 14 झाल्यात, अजून 20 धावांची गरज आहे. सुमीर अशी कलात्मकता जरूर दाखवणार, कारण गोलंदाजावरती त्याचा फुका कधी जात नाही वार. आणि ज्या टीम टॉप 5 मध्ये जातील आणि लाटच्या दिवसामध्ये ज्या टीम फायनल सेमीफायनल खेळतील आणि त्यामध्ये षटकार लगावतील, त्या षटकारासाठी जास्त षटकार चौकार आणि विकेट ज्या प्लेयर मिळवतील त्यांना 2-2 हजार रुपयाचं पारितोषिक आहे. एबन जोडी जयवंत दादा हजारे आणि संदेश दादा हजारे यांच्याकडून. आणि या स्पर्धेची सर्वात आकर्षक ट्रॉफी वार्ड ऑफ द सिरीज यासाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे जयवंत दादा हजारे आणि संदेश दादा हजारे यांच्याकडून. मिलन 18 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत अजून 19. 15 झालेले 2 ओव्हर मध्ये, अजूनही 18 बॉल आहेत आणि 19 धावांची गरज आहे. कॅमेरामॅन निशांत बागडे थोडा विचार करत असताना की सामन्यामध्ये आता काय उलटफेर होईल. नक्कीच ही मॅच जर का जिंकली, कॉलरी टीम जर का या टुर्नामेंट मध्ये क्वालिफाय झाली तर गुरुदादा गोबारे यांच्याकडून एकविरा ट्रिप साठी 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि जयवंत दादा हजारे संदेश दादा हजारे यांच्याकडून देखील 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. भरपूर सारं पारितोषिक आणि त्या अनुषंगाने खेळ पुढे पाहायला मिळेल का याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. सामना अजूनही खरं तर आपण जसा दिसतोय तसा एकतर्फी नाहीये, कारण पुन्हा ऋतिक दळवी आलाय आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी. कारण विकेट आतापर्यंत आउट झालेली नाहीये, पण सुमित गोमारेच्या विकेटसाठी पुन्हा संघाने ऋतिक दळवीवरती विश्वास टाकलाय आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारी बॉलिंग राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल समोर ड्राईव्ह केलाय, धाव मिळेल, सिंगल इथून कंप्लीट होईल. 17-18 ची गरज आहे या मॅच मध्ये. सामना जिंकला तर संदेश दादा हजारे आणि जयवंत दादा हजारे यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक अनाऊन्स केलं होतं, परंतु आणखी 500 कमवण्याची संधी आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच अनुषंगाने आणि त्याच ध्येयानं प्रयत्न पाहायला मिळतात कोल्हारे टीम कडून. खेळ आणि कॅश प्राइज जिंका एवढीच रणनीती आहे कोल्हारेसाठी. पण बघायचं की सुमित आणि समीर किती कॅश प्राइज इथून कमावणार. साईने तर कमाई केलेली आहे 700 रुपयांची. समीर वाघेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जयवंत दादा हजारे आणि संदेश दादा हजारे. फटका समीरच्या बॅटमधून, खेळाडू तैनात आहे त्या ठिकाणी. सिंगल इथे फक्त मिळेल. 2 बॉल 2 सिंगल, 16 चेंडू आणि करायच्या धावा इथून जिंकण्यासाठी 17. एकेका धावेने सामना जवळपास घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे.
गोलंदाजाचा चुकलेला चेंडू आणि त्यावरती जमलेला फटका. फलंदाज खेळून सामना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतील, पण सुमित गोमारे आणि ऋतिक दळवी ही बॅटल मात्र चांगली मैदानावरती रंगतीये. इथे मात्र ऋतिक आतापर्यंत थोडा भारी पडलाय सुमित गोमारेवरती. चांगला चेंडू. सुमित थोडासा नाराज असेल कारण ऋतिक दळवीच्या विरोधात, टॉप बॉलरच्या विरोधात त्याला खरं तर एक चेंडू तरी सीमा पार क्लिअर करायचं, हे मनामध्ये जिद्द जरूर असेल. कर्जत, खालापूर, सुधागड या 3 तालुक्यांचा बेस्ट बॉलर ठरला होता ऋतिक, आणि त्याच्या विरोधात सुमीरचा एक हिट येईल का? स्टेप आउट केलं आणि सुमित गोमारेने गॅप शॉट सिलेक्शन दाखवलंय. चेंडू सीमा पार. ऋतिक दळवीला ठोकला चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट जर का केला तरी देखील रिव्हर्स षटकार जर का लगावला तर जयवंत दादा हजारे आणि संदेश दादा हजारे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. वाट पाहतात पाठीराखे कोलारी टीमचे. मोठे फटके यायला हवेत. भरपूर सारे पारितोषिक लागले. संधी आहे पारितोषिक कमावण्याची. 21 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज ऋतिक वरती सुमितचा चौकार आपण पाहिला. क्लीन बोल्ड. दांडी 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 गुल. फलंदाज सुमित गोमारे OUT आउट. चला नवीन बॅट्समन इथे. पलटवार दोघांचा भारी राहिला. कभी तेरी तो कभी मेरी. सुमितचा चौकार ऋतिक वरती भारी ठरला तर ऋतिकने पलटवार करत दांडी गोल केली, ती मात्र सुमित गोमारेची. दोघांच्या मनात नेहमी एकमेकांच्या विरोधात लढलेली ही फाईट फार लक्षात राहील. स्कोर इथून जो 34चा टार्गेट असताना धावा फलकावरती स्कोर पोहोचलाय. नक्कीच कुमारने जर का 2 षटकार लगावले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गुरुदादा गोबारे यांच्याकडून. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 13 बॉल आणि 13ची गरज आहे. जयवंत दादा हजारे यांच्याकडून संदेश दादा हजारे आणि जयवंत दादा हजारे यांच्याकडून कुमारसाठी प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 13-13चं इक्वेशन आहे. समोर बॅक टू द बॉलर. हाताला स्पर्श करत चेंडू चाललाय. थोडी मिसफील झाली. दुसरीसाठी थांबले त्या ठिकाणी. धाव मिळणार नाही. 12 चेंडू 12 धाव संख्येची गरज आहे. ओव्हर टू मिलान. चला धनवी 11 जय गणेश तळवडे कर्णधार राजेश दादा यांचा डिसिजन. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे त्यांचा आणि त्यांच्या विरोधात काव्य 11 थांबवतोय संघ. आपल्याला बॅटिंग करायचे. 12 चेंडू 12ची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. लो स्कोर मॅच थोडी रफटफ बनवली आहे ते ऋतिक दळवीच्या गोलंदाजीने. नक्कीच जर का मंचाला सलामी ठोकणारा षटकार आला तर जयवंत दादा हजारे आणि संदेश दादा हजारे दादांच्या वाढदिवसानिमित्त सुनील दादा गोडविंदे वाढदिवसानिमित्त तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोडविंद साहेबांना वाढदिवसाच्या ऍडव्हान्स शुभेच्छा. संदेश हजारे आणि जयवंत हजारे आता जेडी दादांकडून दिल्या गेलेले आहेत. आणि बघायचं 12 चेंडू 12 धावा. खरं तर गोलंदाजांचा मारा, फलंदाजांचा आता चढलेला पारा कसा सामना करेल गोलंदाजांचा. 12 चेंडू 12. बघता बघता 34 लो स्कोर मॅच 4थ्या षटकापर्यंत आलेली आहे. पण जवळपास हा सामना लवकर फिनिश करण्याचा इरादा नवीन आलेला फलंदाज या ठिकाणी जरूर करण्याचा प्रयत्न करेल. कारण बॉबीला माहिती आहे की मॅच शेवटपर्यंत घेऊन जाणं थोडं अडचणीचं कदाचित ठरू शकतं. 12-12. चला फास्ट खेळ. मंगेश पवार 11 वाकस टीम. पहिला चेंडू वाईड आणि 4 धावा संख्येचा पंच. 5 धावा मिळतील. आता करायच्यात 12 मध्ये 7. खराब चेंडू टाकला इथून गोलंदाजाने. 3 खेळाडूंना बीट करून हा चेंडू चाललाय. सामना बनवला होता ऋतिक दळवीच्या गोलंदाजीने पण आता पूर्णपणे पुन्हा एकदा बिघडलाय सामना. नक्कीच दादा हजारे यांचं 1500 रुपये आमच्याकडे जमा झालेत. बाद जशी जिंकते पारितोषिक साठी या.
आणि साईसाठी लावलेले 500 रुपये देखील जबात. बॉबीचा फटका समोर खेळाडू आहे. एक धाव आली. आता विजयाचा षटकार पाहिजे तो गावदेवी 11 कोलारेला. फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच आता या षटकाराने मॅच विजय संपादन केला तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे संदेश दादा हजारे आणि जयवंत दादा हजारे यांच्याकडून. बघायचं तो विजयाचा सिक्सर समीरच्या बॅट मधून येणार का. समोर ताकद झोकली आहे. चेंडू अडवलाय. फक्त सिंगल. अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. आता बॉबी कडून त्या षटकाराची अपेक्षा आहे टीम गावदेवी कोलारेच्या पाठीराख्यांना. अजूनही या गोलंदाजाचे 4 बॉल आहेत. पुढची 1 ओव्हर आहे. 10 बॉल 5. समोर होता चेंडू. डॉट आलाय. 9 बॉल 5. माजी पंचायत समिती सदस्य चषकाची नक्कीच या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतो अडल दादा गायकवाड उपस्थित होतात. विनंती करतो की आपण आदरानं सन्मानाने या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असे स्वागत. कट टू कट फाईट सुरू आहे. 9-5. चेंडू हातातून निसटला. दुसऱ्या धावेसाठी फलंदाजांचा एफर्ट्स. 2 धावा पूर्ण. 8 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. कट टू कट फाईट सुरू आहे पण आता सामना मंगेश पवार 11 वाकस संघापासून थोडा दूर चाललाय कारण गावदेवी कोलारे संघाने जवळपास आता 90% सामना आपल्या बाजूने झुकवलाय. 3 ची गरज आहे. बॉबीचा शॉट. विजयाचा षटकार. जिंकलाय संघ गावदेवी कोलारे. अभिनंदन करूया गावदेवी कोलारेचं. या मॅच विनिंग शॉट साठी षटकारासाठी संदेश दादा हजारे आणि जयवंत दादा हजारे यांच्याकडून बॉबीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जमा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याने विकेट मिळवल्या टोटल 3 आणि बॅटिंग करत असताना देखील तुम्ही बघू शकाल ज्याने धावसंख्यावरती 3 चौकार खेचले. त्याचबरोबर सिंगल देखील ज्याने 4 कमावल्या तो सुमित गोमारे ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि साईला देखील भरपूर कॅश प्राइज आहे. त्याने 3 विकेट कमावल्या. त्याला देखील इथून कॅश प्राइज आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्याकडे सुमित साठी 500 साई साठी 700 रुपये जमा झालेले आहेत. नक्कीच. आणि बॉबीच्या लास्ट शॉट साठी षटकारासाठी देखील 1000 रुपये संदेश दादा हजारे आणि जयवंत दादा हजारे. त्यानंतर मॅच विन झाले त्याबद्दल टोटल 1500 रुपये. आणि साईसाठी देखील पारितोषिक आलं गुरुदादा गोबारे यांच्याकडून. नक्कीच विनंती करतो साईला बॉबीला आणि टीमच्या कॅप्टनला देखील की आपण पारितोषिक घेण्यासाठी लगेच या टॉक्स बॉक्स कडे. चला आता पुढील मॅचचा टॉस जिंकून राजेश विरले धनवी 11 जयगणेश सळवाडे राजेशदादा आपण आपल्या टीमला घेऊन उतरा. फिल्डिंग साठी चेतन आता सर्व सहकारी उतरा आपण. चला साई आणि आपण सुमित गोमारेला इन्व्हाइट करू. बॉबी आपण